मंडळी, सध्या महाराष्ट्र कोणत्या दिशेने प्रगतीची वाटचाल करतोय कळायला मार्ग नाही। महाराष्ट्र आता थांबणार नाही ही टॅगलाईन आता राज्यात घडणाऱ्या अत्याचारांच्या घटनांसाठी सुरू करण्यात आली होती की काय अशी शंका यायला लागली। राजरोज किमान 4 अत्याचारांच्या घटनांनी महाराष्ट्र हादरून जातोय। स्वारगेट मधील पीडित तरुणीला अजून न्याय मिळालेला नसताना आणि ती केस अजूनही संभ्रम अवस्थेत असताना वाशिम आणि शिरूर कारेगाव मधील मिळून एकूण 3 मुलींवर अत्याचारांच्या घटनांनी खळबळ माजली। त्यामध्ये वाशिमच्या अत्याचार प्रकरणातील मुलींची केस भयानक आहे, कारण ती शाळकरी मुलगी असल्याचं सांगण्यात येते। तर दुसऱ्या केसमध्ये एका 16 वर्षीय मुलीला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आलाय। तर शिरूरच्या कारेगाव मध्ये सेम बोबदेव घाटात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेसारखाच प्रकार झालाय। नेमक्या त्या घटना काय आहेत हेच आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही पाहता विशेष। मंडळी, वाशिम मध्ये एक 16 वर्षाची शाळकरी मुलगी कम्प्युटर क्लाससाठी आपल्या गावावरून रिसोड शहरात सिव्हिल लाईन परिसरात आली होती। रिसोड शहरात तिचे मामा राहत होते। गुरुवारी दुपारी 2च्या सुमारास ती क्लास संपवून जेव्हा घरी जायला निघाली तेव्हा वाटेत तिला एक अज्ञात व्यक्ती भेटला। त्याने तिला सांगितलं की तुझे दोन्ही मामा मला ओळखतात। शिवाय त्या व्यक्तीने तिच्या मामांची नावं देखील सांगितली आणि तिला विश्वास बसावा म्हणून त्याने मामाशी फोनवर बोलण्याचा बहाणा केला। त्याच्या त्या कृत्यामुळे हा खरंच आपल्या मामाला ओळखत असावा असं तिला वाटलं। शिवाय त्याने हेही सांगितलं की मी तुझ्या वडिलांचा मावस भाऊ आहे, माझ्या मुलीला तुला भेटायचं आहे म्हणून मी तुला न्यायला आलोय। त्या शाळकरी मुलीला त्याच्या या सगळ्या गोष्टींवर विश्वास बसला। एवढंच नाही तर तो तिला असंही म्हणाला की मला मामाच म्हण। त्याच्या या प्रेमाने बोलण्यामुळे अल्पवयीन मुलगी भुलली आणि सोबत गेली। त्यानंतर आरोपीने तिला ज्यूस पाजलं। मग त्याने रिक्षा थांबवली आणि तिला घेऊन तो रिसोड ते सवडच्या दरम्यान असलेल्या एका निर्जन स्थळी गेला। तिथं आल्यावर त्याने मुलीला चाकूचा धाक दाखवत अत्याचार केले। अत्याचारानंतर आरोपी पीडितेला घटनास्थळी सोडून पळून गेला। यानंतर पीडित मुलगी मामा ज्या ठिकाणी काम करत होते त्या ठिकाणी आली। तिने रडत रडत सगळा घटनाक्रम मामांना सांगितला। भाजीसोबत घडलेला प्रकार समजल्यानंतर मामाने तातडीने मुलीच्या वडिलांना बोलावून पोलीस स्टेशन गाठलं। हा नराधम मुलीच्या ओळखीचा नसल्याने त्याची ओळख पटवण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं। मग परिसरातले सगळे सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर त्याची ओळख पटली। त्या आरोपीचं नाव आहे तुकाराम कांबळे। हा तुकाराम अहिल्यानगरला लपून बसल्याची बातमी पोलिसांना मिळाली आणि घटनेच्या 24 तासातच त्याला ताब्यात घेण्यात आलं। आता सध्या त्याची चौकशी सुरू आहे। या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले असून नराधम आरोपी विरोधात रोष व्यक्त केला जात आहे। तर आता नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार शिरूरच्या कारेगाव मध्ये तरुणीवर अत्याचार करत घरी दरोडा टाकल्याची संतापजनक घटना घडली आणि त्यामुळे महाराष्ट्र हादरून गेला। पुण्याच्या बोबदेव घाटात घडलेल्या घटनेची ही पुनरावृत्ती आहे। रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक 29 वर्षीय युवती आणि तिचा 20 वर्षीय मामे भाऊ रात्रीच्या सुमारास कारेगाव येथून घरी जात असताना घराच्या काही अंतरावर गप्पा मारत बसले होते। रात्री 11च्या सुमारास एका दुचाकीवर 2 जण आले। त्यांनी पीडित युवती आणि तिच्या मामे भावाला त्यांच्याकडील चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली। जबरदस्तीने एकमेकांना शरीर संबंध करण्यास भाग पाडले आणि त्यांच्याकडील मोबाईलमध्ये फोटो व व्हिडिओ शूटिंग काढून घेतलं। त्यानंतर एक जण पीडितेच्या मामे भावाला थोड्या अंतरावर घेऊन गेला आणि त्यापैकी दुसऱ्याने पीडितेवर अत्याचार केले। त्याच्यानंतर दुसऱ्याला बोलावून घेतलं आणि पहिला युवक पीडितेच्या मामे भावाकडे गेला। त्यानंतर दुसऱ्याने पीडिता आणि तिच्या मामे भावाला मारून टाकीन नाहीतर आणखी लोकांना बोलावून घेईन अशी धमकी देत पीडितेवर अत्याचार केला आणि पीडितेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करून निघून गेले। पीडित युवतीने घरी जाऊन घडलेला सर्व प्रकार तिच्या बहिणीला सांगितला। त्यानंतर बहिणीच्या पतीने 112 वर कॉल करून सदर प्रकाराची माहिती रांजणगाव पोलिसांना दिली। त्यानंतर पोलिसांनी तात्काळ दखल घेत पीडितेला पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आणि आरोपी अमोल नारायण पोटे आणि किशोर रामभाऊ काळे या 2 आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्यात आल्याची बातमी आहे। मंडळी, या तिन्ही घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या असून सध्याच्या काळात त्यांना कोणती शिक्षा मिळेल हे कालांतराने कळेलच, पण सध्या जनतेतून महाराजांच्या काळात या गुन्ह्यासाठी जी शिक्षा दिली जायची त्याचा अवलंब करा अशी मागणी करण्यात येते। तुम्हाला काय वाटतं? वारंवार होणाऱ्या या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कायद्याने शिक्षेत कोणते बदल करायला हवेत? तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा। यासोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।